नमस्कार. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा आज 6वा दिवस आहे. तर आज दोघे भाऊ पण झोपलेले होते. सकाळी काही लवकर ते उठले नाही. मनस्वीचे पप्पा प्रेस मारत होते. तेवढ्या वेळामध्ये स्वयंपाकाची तयारी करत होते. तांदूळ बघून ठेवले होते आणि कणिक पण भिजवून ठेवली होती. मी आज भाजी बनवली, मेथीची भाजी बनवली होती आज. आणि वरण मांडलं होतं कुकरमध्ये शिजवायसाठी. मी तांदूळ बघत होते. तेवढ्या वेळात ते प्रेस मारत होते. आज लवकर उठलं असल्यामुळे. नंतर काही वेळाने दादू उठला. मनस्वी स्कूलला जायची होती, त्या वेळेवर उठले ते. ती बघा शूज लावत आहे आणि आता ॲपल खाईल ते. याला ॲपल पाहिजे होता म्हणून तो रडत होता. स्कूलला जाण्याच्या आधी तिला थोडंसं काहीतरी खायला देते. आज बरोबर झालं, लवकर उठली आज तर. आता तो दीदीला बात म्हणत आहे. रोज त्याला बाहेर घेऊन यावंच लागते बाय म्हणायसाठी, नाहीतर तो खूप रडतो. तर आता तिचे पप्पा तिला सोडून देणार स्कूलला जायसाठी. बाय. दीदी गेली का म्हणून बघत आहे तो. थोड्या वेळ इथे खेळू देते मी दादाला आणि मी पण राहते उन्हामध्ये. इथे समोर पोर्चमध्ये ऊन येते तर. नंतर हा सगळा पसारा आवरून घ्यायचा. ती स्कूलला गेल्यानंतर याला झोपवत होती, परंतु हा झोपतच नव्हता. आणि मला हा डेस्क क्लीन करायचा आहे आज. त्यांनी सांगून गेले होते की खूप पसारा आहे इथे, तर क्लीन करून ठेवशील. भांडे, गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करायचं आहे. आज चांगली ऊन निघाली होती. आज छान नागपूरला मस्त कडक ऊन निघाली आहे. तशी थंडी पण आहे. आता बादल गेल्यामुळे थंडी वाढली आहे. आज थंडीच होती चांगली. भांडे पण आहेत. रात्रीची माझी भाजी होती. मला आलू वांग्याची भाजी खूप जास्त आवडते, तर मी रात्रीची भाजी आणि पोळ्या घेतली होती खायला. नंतर बघा मी झाडझूड करत होती, तर हा इकडून दरवाजा लावत होता. असे करतात छोटे मुलं कारनामे. तर मी पटकन धावत आली आणि हा दरवाजा लावत होता, तर ते मी बघत होती कसा करत आहे. म्हणून छोटे मुलं असताना थोडीशी लक्ष द्यावं लागते, काळजी करावं लागते की काय करत आहे काय नाही. हे झोपेपर्यंत यांच्याकडेच बघत राहावं लागते. बघा तो कसा लावत आहे. म्हणून मी कोणता तरी एक साईड खुला ठेवते, कारण की हा असा करते तर बघत राहावं लागते मला. तुम्ही पण अशीच काळजी घ्या. तुमचं बाळ छोटं असेल तर. हे छोटे मुलं कधी दरवाजे लावणार आणि मग खोलता नाहीत त्यांना. तो आता रडत आहे. हे बघा मस्त कडक निघाली. माझे कपडे पण सुकले होते जे काही होते ते. मी वाटाण्याचे दाणे सोलायसाठी घेतले होते. त्या दिवशी बाजारात आणला होता तर रविवारचा सोलायचेच होते, तर घेतले होते मी आज. उन्हामध्ये बसलो होतो आम्ही दोघंही मस्त. अळ्या पण होत्या वाटाण्याच्या शेंगांमध्ये, तर थोडं नीट बघूनच करावं लागलं मला सगळं. खायला मागत होता हा, दे दे. नंतर झोपून गेला तो. त्याला थोडंसं जेवण वगैरे दिल्यानंतर मी बाकीचे कामं केले. जसं की तो मला डेस्क क्लीन करायचा होता, कम्प्युटरवर डेस्क. सगळं सामान काढून घेतलं तिथलं. खूप सारा पसारा झाला होता इथे. माझी मुलगी वगैरे आली की कोणती स्कूलमधून तिथेच वस्तू ठेवत असते. तिची डॉल वगैरे, कॉईन वगैरे पडले होते. तर तो सगळा पसारा मला उचलून क्लीन करून ठेवायचा होता.
हे आम्ही जात असताना हा घेतला होता आम्ही. मनस्वीचा स्कूलचा प्रोजेक्टचा आहे ते. रोज नवीन कोणते नाही कोणते काम निघतच असते, कधीच खाली राहत नाही. असं म्हणताच येणार नाही की आज आपण खाली वेळेमध्ये मोबाईल बघू, असं करू तसं करू. असं काही होतच नाही. मुलाला सांभाळून सगळं घर व्यवस्थित ठेवावं लागते. तुमचंही असंच होत असेल, हो ना? मला सांगा की तुम्ही आपल्या बाळाची काळजी घेऊन कसे हे करता, ते कमेंट्समध्ये नक्कीच मला सांगा. हा लागत नव्हता माझ्या हाताने, नंतर मी त्याला बरोबर केला. हे बघा आता लागला. रोज मी एक नवीन काहीतरी काम काढत असते. सगळे कामं एकाच दिवशी घेऊन करत नसते. थोडे थोडे कामं सगळे काढले की आपल्याला पण सोयीस्कर होते आणि मुलाला पण बघणं होते. तो आता आराम करत आहे म्हणून त्या वेळेमध्ये मी सगळं स्वच्छ करत आहे. असं आदल्याच दिवशी ठरवायचं की उद्या मी कोणतं काम करणार, त्याच्यानुसार काम करायचे आपले. मी तर तसंच ठरवत असते. आज माझा हा डेस्क क्लिनिंग झाला तर उद्या मी बाथरूम वगैरे स्वच्छ करेन, नाहीतर कपाटाचा एखादा भाग स्वच्छ करेन किंवा कपडे व्यवस्थित ठेवीन, असं माझं ठरलेलं असते. सगळेच कामं मी एकाच दिवशी करत नसते आणि स्पेशली संडेला तर खूप कमी कामं काढत असते, कारण की तो दिवस आपल्या फॅमिलीला द्यायचा असतो, कुठे बाहेर पण जायचं असते. त्याच्यामुळे संडेला खूप कमी कामं काढते. हे बघ, हा डेस्क आता क्लीन झाला आहे. याची आंघोळ वगैरे झाल्यानंतर याला बाहेर उन्हामध्ये खेळायसाठी आणलं होतं मी. आमच्या इकडे मागच्या साईडला ऊन येते, दिवसभर ऊन राहते. मला व्हिडिओमध्ये आणखी काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हे नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मनस्वी स्कूलमधून आली आणि माझं पार्सल पण आलं होतं, तर ती घेऊन आली होती. मी मिशोवरून हे शूज क्लीन करायचे हे बोलवली होती, वेपर्स बोलवली होती. शूज जे स्कूलचे शूज वगैरे खराब होते, तर मला थोडेसे पाहिजेच होते. यांच्यासाठी पण पाहिजे होते, ऑफिससाठी वगैरे. तर हे शूज वाईप बोलवली होती. 111 रुपयाला 111 रुपयामध्ये मी बोलवली होती. ते बघा, ती म्हणत होती का मी शूज क्लीन करणार सगळे माझे स्कूलचे आहेत. तर ठीक आहे म्हटलं. ती आपले शूज क्लीन करत आहे पूर्ण. तर ती आपले शूज पूर्ण क्लीन करत आहे. मागच्या बाजूने पण पुसतो म्हणत होते. हे बघा, क्लीन तिने केले तरी पण किती छान शायनिंग दिसत आहे शूजला. तर मला तर ते योग्य किमतीमध्येच झाले असं म्हणायला काही हरकत नाही. मला तर परवडल्यासारखे वाटत होते 110 रुपयामध्ये. तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हे शूज विथ वेप्स. आणि मी वॉशिंग मशीनचे ट्यूब पण बोलवले होते. ते खूप खराब झाली होती माझी मशीनचा, तर ते वाईट येत होते. मी आज शेंगा उकडल्या होत्या. मनस्वी आल्यानंतर देईन म्हटलं, तर ते म्हणत होते मला पसंतच नाही आल्या शेंगा. तिला आवडत नाही, मला खूप आवडते, तर मी उकडून ठेवल्या होत्या.
नंतर आम्ही सगळे मिळून खाल्ले. तिने थोडेसे खाल्ले, 1-2 नंतर मी खाल्ले. मला याचा सोला भातच करायचा होता दाण्याचा, पण मला आता कंटाळा आला होता म्हणून मी काही केली नाही. मग नंतर शेंगा सुकडून खाल्ल्या अशाच. ते बघा मला पसंत नाही म्हणते. तिच्या आवडीचं असले तरच ती खाते, नाही तर खात नाही. मग दादा, आम्ही मनस्वी पण बसली खायला. नंतर तिने कालची जी पापडी बनवली होती मी शेंगदाण्याची, तर ती खात होती आणि आपल्या स्कूलच्या गोष्टी सांगत होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला